पण अर्थात या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भाजपची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे। 66 उमेदवारांना भाजपनं पहिली यादी 66 उमेदवारांची भाजपनं पहिली यादी ही जाहीर केलेली आहे। या यादीवर आपण एक नजर जर टाकली तर युवा नेतृत्व तर दिसतंय पण घराणेशाही सुद्धा दिसतीये। याच मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये एक्झिक्युटिव्ह एडिटर लोकशाही मराठीचे नरेंद्र कोठेकर सर सुद्धा आहेत। नरेंद्र सर, आपण जर यादी पाहिली, मी एक एक नावं घेते, यामध्ये तेजस्वी घोसाळकर काही काळ आपण नाव बाजूला जरी ठेवलं तरी घोसाळकर या आडनावाला एक वलय होतं, राजकारणातलं एक नाव होतं घोसाळकर, विनोद घोसाळकर, आणि आता तेजस्वी घोसाळकर। त्यामुळे थेट नाही म्हणता येणार पण फिरून कुठेतरी पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो। त्यानंतर वॉर्ड क्रमांक या ठिकाणी 84 अंजली सामंत, अविनाश सामंत यांच्या पत्नी यांना या ठिकाणी, अभिजित सामंत यांच्या पत्नी यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर नील सोमय्या वॉर्ड क्रमांक 107 किरीट सोमय्या यांचे सुपुत्र यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात येते। आणि त्यानंतर आकाश पुरोहित वॉर्ड क्रमांक 221 त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे। राज पुरोहित यांचे सुपुत्र मिलिंद नार्वेकर, राहुल नार्वेकर, मकरंद नार्वेकर, राहुल नार्वेकरांचे बंधू यांना वॉर्ड क्रमांक 226 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। तर हर्षिता नार्वेकर वॉर्ड क्रमांक 27 मधून या ठिकाणी राहुल नार्वेकरांच्या वहिनी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकीकडे भाजप म्हणता आम्ही घराणेशाही करत नाही आणि दुसरीकडे पहिली यादी जर पाहिली तर बहुतांश नावं हे घराणेशाहीचंच द्योतक। आपण म्हणताय त्यात तथ्य आहे। भाजपा नेहमी अन्य पक्षांवरती आरोप करताना आमच्या पक्षात घराणेशाही नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं जरी सांगत असलं तरी यादी किंवा आतापर्यंत आपण जर उमेदवारी बघितल्या तर त्यांनाही घराणेशाहीचा जो काही शाप म्हणू आपण त्यातून ते सुटलेले नाहीत। अन्य पक्षात जशी घराणेशाही चालते म्हणजे आपल्याच घरातल्या माणसाला उमेदवारी द्यायची, आणि आपण राजकारणामध्ये जे नेहमी म्हणतो की कार्यकर्ता जो असतो, निष्ठावान कार्यकर्ता असतो, तो केवळ आणि केवळ सतरंजा उचलण्यासाठी राहतो का, हे भाजपची यादी आत्ता बघूनही आपल्या लक्षात येतं आहे। ठीक आहे, मेरिटवरती त्यांनी नावं जाहीर केली असतील, त्यांच्याकडून पक्षाकडून असं सांगण्यात येतं की जिथे विन विन सिच्युएशन आहे, जिथे विजय होण्याचं निश्चित आहे त्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी दिली। पण हे करत असताना कुठे ना कुठे वेगळ्या माणसाकडे उमेदवारी जायला पाहिजे, पक्षामध्ये भाकरी फिरली पाहिजे, भाकरी फिरवत राहिली तर तो पक्ष अधिक सक्षम होतो, हा एक राजकारणाचा नियम आहे। पण कुठल्याच राजकीय पक्षाकडून असं होताना दिसत नाही। याचं प्रमुख कारण म्हणजे जो नेता असतो, जो आमदार असतो, जो खासदार असतो, त्याला नेहमी वाटत असतं की आपल्याच घरामध्ये उमेदवारी यायला पाहिजे। याचंच एक उदाहरण काल आपण दिलं। लोकशाहीवरती सर्वप्रथम ही बातमी होती की राष्ट्रवादीची यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हा नवाब मलिक यांच्या घरातली 3 नावं आहेत। म्हणजे आपल्याच घरातल्या लोकांना उमेदवारी द्यायची, आपल्याचकडे सत्ता खेचण्याचा हा जो अट्टहास आहे तो भाजपापुरता मर्यादित नाही। आत्ता आपण जी चर्चा भाजपावर करतोय तर भाजप हा नेहमी घराणेशाहीच्या विरोधात राहिला आहे, पण तरीही त्यांना घराणेशाहीचा जो शाप आहे, राजकीय शाप, त्यातून ते सुटलेले नाही आहेत लागले। अगदी घराणेशाहीचा जो राजकीय शाप आहे यातून भाजप सुद्धा सुटताना दिसत नाही आहे। भाजपचे देखील अनेक उमेदवार घराणेशाहीतलेच प्रतिनिधी आहे असं म्हणायला पाहिजे। पण जे युवा नेतृत्व देण्याकडे भाजपचा कल दिसतोय किंवा असेल असं जे वारंवार म्हटलं जात होतं, त्यापैकी जर आपण पाहिलं तर नवनाथ बन यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे, तेजेंदर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे, तेजस्वी घोसाळकर हा सुद्धा एक तरुण चेहरा आहे, आकाश पुरोहित जरी घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करणारे असले तरी एक तरुण चेहरा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न भाजपचा दिसतोय। नक्कीच, कारण की आत्ताची जर आपण यादी, जेवढी यादी आपल्या हाती लागली आहे त्याच्यामध्ये नवीन चेहऱ्यांची नावं नक्कीच आहेत, आणि नवनाथ बनसारखं जे नाव आहे ते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणार आहे, आणि अशा चेहऱ्यांना संधी देण्याची खरी गरज आहे। जर लोकशाहीमध्ये सक्षमता आणायची असेल तर प्रत्येक निवडणुकीमध्ये एक वेगळा चेहरा त्या पक्षाने आणण्याची गरज आहे, वेगळ्या लोकांना संधी देण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नाही। भाजपने हा जो आता प्रयोग केलेला आहे, नावं कमी असतील पण नवीन चेहऱ्यांना जी संधी दिलेली आहे त्यातून कुठे ना कुठं राजकीय जी वाटचाल आहे पक्षाची ती पुढे होताना दिसतं। काय असतं की दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना जेव्हा संधीच मिळत नाही तेव्हा पक्षाला कुठे ना कुठे
अटकाव बसतो, पक्षाच्या वाढीवरती अटकाव बसतो. नवीन नवीन चेहरे त्या निवडणुकांमधून जर समोर आले तर एक घराणेशाही थांबते. दुसरं म्हणजे नवीन चेहऱ्यांना संधी मिळते, त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास बळावतो. कार्यकर्त्यांना वाटतं की होय, या पक्षामध्ये माझा मान सन्मान राखला जाईल आणि कार्यकर्ता पक्षाबरोबर टिकून राहतो. ही जी एक आखणी असते पक्षाची, ती जर अवलंबली आणि त्या पद्धतीने जर कार्यरत राहिलं पक्ष, कुठलाही पक्ष, तर त्यांच्यामध्ये एक फेरबदल दिसून येतो आणि त्याचा नक्कीच पक्षाला फायदा होतो. आता पक्षाने जरी ही यादी जाहीर केलेली असली, त्याच्यामध्ये निवडक काही नवीन चेहरे असले तरी मला वाटतं त्या वॉर्डामध्ये नवीन चेहरा दिल्यामुळे भाजपची एक नवीन ताकद, नवीन मतदार जे जोडले जातात त्या नवीन मतदारांना हे तरुण चेहरे आकर्षित करतील. आणि लोकांच्या एक अपेक्षा असतात की आमच्या माणसांनी नक्की काय काम केलं. एखाद्या उमेदवाराने खूप चांगलं जरी काम केलं असलं आणि तो उमेदवार जरी त्यापायी आग्रही असला की मी गेल्या 5 वर्षात 10 वर्षात इतकं काम केलेलं आहे तरी पक्षाने मला डावललं, पण आपलं असं म्हणणं आहे की जरी त्यांनी काम केलं तरी ते काम त्यांनी पक्षासाठी केलेलं असतं. वारंवार उमेदवारी आपल्यालाच मिळावी, 2-2, 3-3 टर्म आपणच असावं असा आग्रह धरण्यापेक्षा काही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या नंतरच्या पिढीला म्हणजे घराण्यातल्या नाही तर आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी कशी मिळेल, ते राजकारणात कसे उतरतील, त्यांच्या विचार, त्यांचे जो काही दृष्टिकोन असेल तो कसा येईल याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. निश्चित. आणि नरेंद्र सर, मुद्दा हा देखील एक उपस्थित आहे की भाजपानं अगदी शेवटपर्यंत सस्पेन्स हा कायम ठेवलेला आहे. अगदी शेवटच्या क्षणी ही 66 उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे, पण भाजपा कुठेही रिस्क घेताना दिसत नाही आहे. ताकसुद्धा फुंकून पिते, कारण बंडोबांचं एक मोठं चॅलेंज भाजपसमोर असणार आहे. साहजिकच 2017 नंतर पहिल्यांदा या निवडणुका होत आहेत. 2017 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ झालेल्या आहेत. नवीन युती, नवीन आघाडी आपण सर्वांनीच बघितलेली आहेत. अनेक राजकीय धक्के या निमित्ताने आपल्याला मिळालेले आहेत. आणि हे सगळं असताना आता यादी फायनल म्हणजे या यादीला अंतिम स्वरूप देताना प्रत्येक पक्षाने म्हणजे केवळ भाजपाने नाही तर ही काळजी घेतली आहे की बंडखोरी अधिकाधिक कशी टाळता येईल. कारण आपण जर बघितलं 30 तारीख म्हणजे उद्याची तारीख ही अंतिम तारीख आहे अर्ज दाखल करण्याची. आता आज आणि समजा आज रात्री उशिराने यादी जाहीर होईल, उद्या सगळेजण अर्ज दाखल करतील, त्यामध्ये बंडखोरांना ह्या त्या पक्षामध्ये पळता येणार नाही. किंवा अन्य पक्षाला जर उमेदवार पळवायचे असतील, जे इच्छुक आहेत, जे नाराज झालेले आहेत आपलं नाव यादीत नसल्यामुळे, त्यांना कसं पळवता येईल, ती जागा आपल्याकडे कशी राखता येईल किंवा खेचता येईल याची संधी मिळू नये. त्यामुळे सगळ्यात पक्षाने आपण जर बघितलं तर उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वी काल रात्री ठाकरे सेना असेल, भाजपा असेल यांनी उमेदवारी अर्जांचं थेट वाटपच केलं. म्हणजे पूर्वीची एक प्रथा परंपरा होती की यादी जाहीर व्हायची आणि मग एबी फॉर्म दिला जायचा. यावेळेला पक्षाने ते टाळलेलं आहे. टाळण्याचं कारण एकमेव कारण आहे की बंडखोर जे आहेत, ती बंडाळी, पक्षाला बंडाळी ही नेहमी धोक्यात आणते. ही बंडाळी टाळण्यासाठी त्यांनी आधी अर्ज दिले. मनसेकडनं आपल्याला अशी खात्रीलायक माहिती मिळते की मनसेने ज्या उमेदवारांना एबी फॉर्म द्यायचा आहे त्यांना कागदपत्रांसह तयारीत राहा असे सूचना दिल्या आहेत, असे निरोप गेलेले आहेत. अद्याप नावं जरी जाहीर झाली नसली तरी मला वाटतं या मेळाव्यामध्ये नावं जाहीर होतील किंवा मेळाव्यानंतर नावं जाहीर होतील आणि थेट त्यांना अर्ज दाखल करायला सांगितलं जाईल. बंडखोरांना गाफील ठेवून उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणं, बंडखोर इकडे तिकडे पळू नयेत आणि पक्षाला त्या जागेला कुठलाही धोका होऊ नये याची काळजी भाजपासह सर्वच पक्षांनी घेतलेली यावेळी दिसते. अगदी. आणि त्याच दृष्टिकोनातून खरं तर भाजपचा जो वारंवार उल्लेख केला जातो नरेंद्र सर की मायक्रो प्लॅनिंग करण्यामध्ये भाजप बऱ्या अंशी ही सक्सेसफुल होत असते आणि हेच निवडणुकांचं सूत्र असतं भाजपचं. तेच कुठेतरी याही यादीत पाहायला मिळत आहे. पाहूया एकदा आपण पुन्हा एकदा या यादीत कोणते चेहरे आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड क्रमांक 7 मधून गणेश खणकर, वॉर्ड क्रमांक 10 मधून जितेंद्र पटेल, वॉर्ड क्रमांक 13 मधून राणी त्रिवेदी, वॉर्ड क्रमांक 14 मधून सीमा शिंदे, वॉर्ड क्रमांक 15 मधून जिग्ना शहा, वॉर्ड क्रमांक 16 मधून श्वेता कोरगावकर, वॉर्ड क्रमांक 17 मधून शिल्पा सांगोरे, वॉर्ड क्रमांक 19 मधून दक्षता कौठणकर, वॉर्ड क्रमांक 20 मधून बाळा तावडे, वॉर्ड क्रमांक 23 मधून शिवकुमार झा, वॉर्ड क्रमांक 24 मधून स्वाती जयस्वाल, वॉर्ड क्रमांक 31 मधून मनीषा यादव, वॉर्ड क्रमांक 36 मधून सिद्धार्थ शर्मा, वॉर्ड क्रमांक 37 मधून प्रतिभा शिंदे,
वॉर्ड क्रमांक 43 मधून विनोद मिश्रा, वॉर्ड क्रमांक 46 मधून योगिता कोळी, वॉर्ड क्रमांक 47 मधून तेजेंद्र सिंग तिवाना, वॉर्ड क्रमांक 52 मधून प्रीती साटम, वॉर्ड क्रमांक 57 मधून श्रीकला पिल्ले, वॉर्ड क्रमांक 58 मधून संदीप पटेल यांना उमेदवारी, वॉर्ड क्रमांक 59 मधून योगिता दाभाडकर, वॉर्ड क्रमांक 60 मधून सायली कुलकर्णी, वॉर्ड क्रमांक 63 मधून रुपेश सावरकर, वॉर्ड क्रमांक 68 मधून रोहन राठोड, वॉर्ड क्रमांक 69 मधून सुधा सिंग, वॉर्ड क्रमांक 70 मधून अनीश मकवानी, 72 मधून ममता यादव, 74 मधून उज्ज्वला मोडक, 76 मधून प्रकाश मुसळे, 84 मधून अंजली सामंत यांना उमेदवारी आहे। मिलिंद शिंदे वॉर्ड क्रमांक 85, वॉर्ड क्रमांक 87 मधून महेश पारकर, वॉर्ड क्रमांक 97 मधून हेतल गाला, वॉर्ड क्रमांक 99 मधून जितेंद्र राऊत यांना उमेदवारी। भाजपची 66 जणांची पहिली यादी, वॉर्ड क्रमांक 107 मधून नील सोमया, यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वॉर्ड क्रमांक 111 मधून सारिका पवार, वॉर्ड क्रमांक 116 मधून जागृती पाटील, वॉर्ड क्रमांक 122 मधून चंदन शर्मा, वॉर्ड क्रमांक 126 मधून अर्चना भालेराव, 127 मधून अलका भगत, 129 वॉर्ड क्रमांक अश्विनी मते, 135 नवनाथ बन घाटकोपरचा वॉर्ड मानला जातो, 144 बबलू पांचाळ, यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। 152 मधून आशा मराठे यांना उमेदवारी आहे। 154 मधून महादेव शिगवण, 172 राजेशी शिरोडकर, 174 साक्षी कनोजिया, वॉर्ड क्रमांक 185 रवी राजा पुन्हा एकदा संधी, 190 शीतल गंभीर देसाई, जवळपास 66 उमेदवारांची पहिली यादी, 215 वॉर्ड क्रमांक संतोष ढोले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। 218 स्नेहल तेंडुलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 219 सनी सानप, वॉर्ड क्रमांक 221 आकाश पुरोहित यांना उमेदवारी आहे। राज पुरोहित यांचे सुपुत्र मकरंद नार्वेकर, राहुल नार्वेकरांचे बंधू, 226 मधून उमेदवारी, तर हर्षिता नार्वेकर राहुल नार्वेकरांच्या वहिनी, वॉर्ड क्रमांक 227 मधून उमेदवारी आहे। भाजपची ही पहिली यादी 66 उमेदवारांची लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। या यादीची 2 वैशिष्ट्ये आहेत। एक तर